आणि मंदिरात घेऊन जायचं. आणि मंदिरात बाबा तिथं गेले का मग विचारूच नका केवढा आनंद व्हायचा. सुंदर असं रांगणं सुरू झालं. गणपतराव शेतातून आले की वाटच बघायची, मंदिरात घेऊन जा. आणि नाही दिलं की मग रडत बसायचं. बाल वयामध्येच काही संस्कार होतात महाराज. परमार्थाचं जे बाळकडू असतं ते अतिशय लहानपणातच मिळालं पाहिजे. आणि जे मैनाबाई सारखी माता आणि गणपतरावांसारखे वडील ज्यांचं नित्याचं भजन, आणि मैनाई सारख्या माऊलीने अगदी पोटात असताना पासून केलेली साधना, नामचिंतन, नामस्मरण, वारी, आणि या सगळ्याचा परिणाम बापूंवर व्हायला लागला, बाबांवर व्हायला लागला. एके दिवशी बघितलं, मैनाबाई आणि सखूबाई दोघी शेतात गेल्या होत्या. आणि सासूबाईने आल्यावर दोघींना सांगितलं, म्हणले अगं आज बापू एक वेगळाच खेळ खेळत होता. विचारलं काय खेळ खेळत होता? म्हणले विना गळ्यात घ्यावा तशी एक काडी घेतली होती, 2 हातात दगड घेतली होती, जस काय टाळ वाजवतोय. नामदेव महाराजांचं जसं काय कीर्तन चाललं, नामदेव महाराज कीर्तनात रंगले, बाकीचे मुलं टाळ वाजवतात, नामदेव महाराज कीर्तन करतात. आणि ते चाललेलं सोंग इतकं छान झालं होतं की श्रोते मंत्रमुग्ध झाले. आणि हे छोट्याशा लेकराने बापूंनी बघितलं आणि घरी येऊन तसंच कीर्तन करायला लागले. दिवसामागून दिवस चालले होते. बाबांचे खेळ सुरू झाले. जसं तुकोबराय म्हणतात, 12 वर्ष माझे बालपणात खेळण्यात गेले, अशी तुकोबराय. नथुराम बाबांचे सुद्धा लहानपण ते अतिशय चांगल्या खेळात रमलेले. कृष्णासारख्या कोड्या पण चालल्या बाबांच्या. डाळ शिजवण्याकरता आजीने जे मडकं तयार केलं होतं ते चुलीवर ठेवावं, त्याच्यात डाळ शिजवायची. बाबांनी काड्याची गाडी तयारी केली. लहान मुलं अजूनही करतात बघा ती गाडी. चिपाटापासून एक गाडी तयार करतात, त्याला चाक बसवतात. पण ते चाक बसवायचे पण खापर पाहिजे होत. मग आता खापर कोण देणार मला? बरं, लहान लेकरू घरात जर आलं की सगळे त्याला हो बाजूला हो बाजूला असंच करतात. मग मी कुणाला खापर मागू? मग काय करावं? आजीने जे डाळ शिजवायला जे मडकं तयार केलं होतं, बाबांनी खिळ्याने त्याला खालून छिद्र पाडलं आणि ते मडकं तसंच ठेवलं. आजीला डाळ शिजवायची म्हणून ते मडकं उचललं, त्याला खालून माती लावली, चूल पेटवली, ते विस्तवावर ठेवलं आणि वरून डाळ टाकली. ते सगळी डाळ त्याच्यातून खाली गेली. आजीने बघितलं कसं काय ते मडकं फुटलं होतं आणि मडकं फुटलेलं आहे म्हणून तिने ते बाजूला ठेवलं. दुसरं मडकं तयार करायला घेतलं आणि बाबा तिथे गेले. आजी, अगं ते खराब झालेलं मडकं आहे ना, मला दे ना, मला गाडीला चाकं बनवायची. आजी म्हणली जा घेऊन. बाबांना तेवढंच पाहिजे होतं, फोडलंच त्याच्यासाठी होतं. ते मडकं उचललं, त्याचं खापर घेतलं, गाडीला चाकं बनवली आणि गावातली सगळी पोरं आता बाबांची बाल सवंगडी. मग खंडेराव आहे, देवराव आहे, तसे सगळे सवंगडी बाबांच्या सोबतीला आले. अरे म्हणले बापू, तू फार छान गाडी बनवतो, आम्हाला पण शिकव ना कशी बनवायची.